हे जे मैदान आहे ते खूप अगदी संदीपसाठी आणि तुझ्यासाठीही खूप लकी आहे. एकाच टीममधून खेळणारे तुम्ही दोन्ही खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. त्यामुळे कच्चे दुवेही माहिती आहेत आणि बलस्थानही माहिती आहे. तर संदीपच्या विरोधामध्ये काय रणनीती असेल? खरं तर रणनीती सांगितली जात नाही तरी देखील नक्कीच संदीप हा मॅच विनर प्लेयर आहे. समजा तो एकटा खेळला तर मॅच घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं अशी पर्टिक्युलर काही स्ट्रॅटेजी नाही आहे, पण चांगल्या चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला एवढं फक्त बॉलरांच्या हातात असतं. त्यातनं आणि चांगला शॉट मारला की बॅट्समनचं स्किल असतं, ते बॅट्समनच्या स्किलवरती खेळू दे एवढीच आमची इच्छा असते. तुझ्या टीममधला असा कोणता खेळाडू आहे तो या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करेल असं तुला वाटतंय? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळं सगळ्याच खेळाडूंनी जर का जेव्हा एफर्ट्स लावतील तेव्हाच मॅच जिंकली जात असते. त्यामुळे प्रत्येकाकडून बेस्ट काढून घेण्याचा मी प्रयत्न करीन. धन्यवाद. मनोज आहे आमच्यासोबत संदीप मकवाना. खरं तर ज्याचा आवाज ऐकण्यासाठी खूप सारे फोन आले की संदीप मकवाना यांची इंटरव्ह्यू घ्या. तर संदीप, तुझं मनापासून स्वागत. नाणेफेक हरली आहेस. नाणेफेक किती महत्त्वाची असते सामन्यामध्ये? लई मोठे असते सर. मी पण टॉस जिंकून फिल्डिंगच घेतला असतो. तर काय या मैदानाला आम्हाला माहिती आहे चेस होणार. तुझ्या टीममध्ये असा कोणता खेळाडू आहे जो मनोज संकपाळला गोलंदाजीमध्ये रोखू शकेल? आणि तुम्ही एकाच टीममधून खेळलात तर मनोज संकपाळचा खेळ तुला कसा वाटतो? जिल्ह्यात पहिला टॉपला मनोजचं नाव येत होतं, नंतर मग संदीप, मग नितीन. आज मनोज आता जरा म्हणजे जरा क्रिकेटमध्ये जरा धंदा वसुलीत म्हणताना जरा बाहेर गेलेत. सर्वापासून थोडासा दूर आहे, मात्र हे लक्की मैदान तुमच्या दोघांसाठी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही बॅटल पाहायला खूप मजा येणार आहे. संदीप, किती अपेक्षा आहे तुला? तुझा संघ किती धावा सुरुवातीला बनवेल या विकेटवरती 8 षटकामध्ये? माझी पूर्ण टीम माझ्या गावातलीच आहेत. म्हणताना मी एक 70-75 रन हे करायला बघणारच. मनोज किती धावा बनवेल या विकेटवर तुला वाटतंय? तर मनोज काय बनवून मनोजला माहीत, मी काय सांगणार तिथं आता. मनोजचा खेळ पाहायचा आहे प्रेक्षकांना, संदीप मकवाण्याचा खेळ पाहायचा आहे प्रेक्षकांना. सामना खूप रंगतदार होणार आहे. आमच्यासोबत मान्यवर आहेत श्रीराम सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी गोडसे साहेब, जे वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. गोडसे साहेब, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. हे जे शानदार आयोजन आहे कोल्हापूर प्रीमियर लीगचं, त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिले कमिटीचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसबा बोर्ड्यात मनोज संकपाळ, कृष्णा पिंगे, मुकेश आणि त्यांची क्लबची सगळी माणसं, ह्या पोरांनी खेळाडूवरती आणि कोल्हापूरमधलं कसबा बोर्डा हा नाव सगळ्या महाराष्ट्रात नाव लौकिक केलं. पहिलं त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या शुभेच्छा देतो. आणि मनोज एका शाळेमध्ये खेळत होता आणि त्याला आम्ही ह्या ग्राउंडवर आणलं आणि मनोजला ह्या ग्राउंडनं बरीचशी साथ केली आणि त्याने ह्या ग्राउंडला विसरू नये. इथनं पुढे त्यानं असंच, जरी क्रिकेट बंद झालं तरी असंच त्याने ह्या ग्राउंडची सेवा ह्या प्लेयर तयार करण्यात घालवावी, ही त्यातनी नम्र विनंती आहे. धन्यवाद सर. नक्की मनोज संकपाळ या पुढची युवा पिढी घडवण्यासाठी खूप योगदान देईल कोल्हापूरच्या क्रिकेटसाठी, ही ग्वाही तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आम्ही देतो. तर अतिशय रंगतदार सामना होणार आहे. आणि साहेब, तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. या स्पर्धेमध्ये युवा खेळाडू खेळत आहेत, तर ते युवा खेळाडूंविषयी काय सांगाल? आणि एकंदरीत हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वात वेगवेगळे संघ आपल्याला मिळाले अंतिम फेरीमध्ये विजेते. याही वेळी ती वेगळी टीम आपल्याला मिळावी ही अपेक्षा आहे. मात्र जे युवा खेळाडू ज्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे, त्या युवा खेळाडूंचा मिळून, एका चांगल्या खेळाडूंचा मिळून एक कोल्हापूर जिल्ह्याचा संघ व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसबा बोर्डा हे पंढरी आहे क्रिकेटची. आणि आता गुरुसाहेब इथं आहेत, परत मनोज आहे, मुकेश शिंदे आहेत, किंवा कृष्णात पिंगे आहे, आणि सगळी ही नवीन नवीन पोरं तयार करण्याची ही क्षमता त्यांच्याकडं आहे. ह्यांनी मार्गदर्शन केलं तर चांगली पोरं तयार होतील. आणि बावडा त्यासनी बावडा म्हणून कुणाकडेही ती गेलीत तर ती काही परत येणार नाहीत. काही मदत लागली तर बावडेकर म्हणून त्यासनी करतील. आणि आमच्या नेत्यांचाही आशीर्वाद कसबा बावड्यावर आहे, आमदारांचा. आणि आमदारही ह्या ग्राउंडसाठी बराचसाच खर्च केला आहे. फक्त बावडेकरांनी हे डेव्हलपमेंटमध्ये ठेवावं ही नम्र विनंती आहे. धन्यवाद साहेब. नक्कीच साहेबांचे देखील सातत्याने प्रयत्न असतात क्रिकेट खूप मोठं व्हावं जिल्ह्यामधलं, आणि त्यासाठीच हे मैदान साहेबांच्या माध्यमातून सातत्याने जे डेव्हलप केलं गेलं.
ते आपले बंटी पाटील साहेब असतील आणि इतर ऋतुराजदादा पाटील असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामधूनच हे खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. तर नाणेफेकी जिंकले मनोज सकपाळच्या क्रिकेट टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि संदीप मकवाणाची क्रिकेट टीम जी प्रथमतः बॅटिंग करेल MG स्पोर्ट जयसिंगपूर. मात्र मैदानामध्ये खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. मान्यवरांचे आभार. दोन्ही टीमला आमच्या आयोजन कमिटीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. अभिजित मगदूम यांचं या ठिकाणी आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून. तर आमच्या आयोजन कमिटी आणि धनाजी गोडसे साहेब यांना विनंती आहे की आपण अभिजित मगदूम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य साहेब आपल्याला लाभावं या सदिच्छा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि त्याचसाठी आपण त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत देखील आपण करतो आहोत. आयोजन कमिटी कसबा बावडा यांच्या माध्यमातून बावडा क्रिकेट क्लब आणि कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित सन्मान करतो आहोत. अभिजितजी मुगदुम साहेब, पुन्हा एकदा आमच्या या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपण यानंतर जाणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातात श्यामजी वाक्कर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय. तोपर्यंत मी अमोल जमदाडे या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. टॉस का बॉस संपल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. 24 चेंडू 51 धावा. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. 4 षटकामध्ये उरलेल्या 4 षटकामध्ये गरज आहे ती 51 धावांची. हा 51 धावांचा पाठलाग फलंदाजी करणारा संघ म्हणजे अमीर भैया स्पोर्ट्स हा संघ हा पल्ला पूर्ण करेल का हे पाहावं लागेल. 24 चेंडू 51 धावा या अपेक्षित आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी. या पुढची मॅच MK स्पोर्ट्स जयसिंगपूर बनाम अभिजित मगदूम स्पोर्ट्स या 2 संघामध्ये होणार आहे. त्या संघांची नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकला आहे अभिजित मगदूम स्पोर्ट्स म्हणजे ज्या संघाचा कर्णधार आहे मनोज सकपाळ. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण म्हणजे काय? क्षेत्ररक्षण म्हणजे जे तुम्हाला क्षेत्र दिलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूचं रक्षण करणं म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि तो निर्णय मनोजने घेतलाय. इंद्रजित पाटील आतापर्यंत 7 बॉलमध्ये 7 धावा बनवून बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती आहे लखनने देखील चांगली गोलंदाजी केली होती. तो देखील नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल पहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बराच उसळी घेतोय मिड विकेट रिजन मध्ये. शॉट बघायला मिळालाय पुलचा. त्यानंतर फेकी चाली होती पण जेवढी अपेक्षित होती हातामध्ये तेवढी झाली नाही. त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या पोहोचेल 33. 33 धावा. अजूनही 23 चेंडू 49 धावांची गरज. मॅच मात्र खूप चुरशीची होईल. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. फुल टॉस चेंडू आणि चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. धनराजने चांगला कॅच पकडली, चांगला झेल पकडला आणि इंद्रजीतचा खेळ झाला खल्लास. आशुतोष ऑन फायर. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या झालेल्या आहेत 33 धावा. 82 धावांचा पाठलाग करताना आशुतोष अंबतकर. मी बॅटिंग नाही केली पण मी मात्र बॉलिंग चांगली करेल. आपल्या संघाला ही मॅच जिंकून देईन या इराद्यानं मैदानामध्ये गोलंदाजी करतोय संघाचा संघनायक कर्णधार आशुतोष अंबतकर. आतापर्यंत 8 चेंडू त्याने टाकले आहेत. 9 धावा दिल्या आहेत. 2 गडी बाद केलेत. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना मैदानामध्ये आशुतोष अंबतकर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघाची मदार या जोडीवरती आहे.
लखन आणि त्याच्यासोबत आहे सूरज अण्णा. आमच्या सोबत स्कोरर म्हणून बसले आहेत सिद्धार्थ माने. चांगली स्कोरिंग करतायत, चांगली माहिती देत आहेत. काही खेळाडू आमच्यासाठी एवढे परिचित नाहीत, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, तरी देखील चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. उरले आहेत काही चेंडू, म्हणजे अजूनही 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 बॉल मध्ये गरज आहे 49 धावांची. 22 बॉल 49 धावा. आशुतोष गोलंदाजी मार्क वरती. चेंडू मात्र बॅटच्या वरच्या बाजूला लागला होता आणि विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू होता. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 34. 34 धावा. 82 धावांचा पाठलाग करताना आशुतोष अंबटकरने चांगली बॉलिंग केली आहे. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याच्या समोर फलंदाजीसाठी उभा आहे लखन. यावेळी पुन्हा एकदा तसंच काहीतरी चित्र बघायला मिळालं. बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू लागला आणि चेंडू गेला विकेट किपरच्या पाठीमागे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आला, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 35. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. धाव संख्या झाल्या आहेत 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकातील हा 5वा चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. अल्टीपल्टी शॉट, टेडा मेडा शॉट. उडी तो तितली, डुबी तो मछली, अशा पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 36. 36 धावा. 20 चेंडू. एकोणीस बॉल आणि जिंकण्यासाठी चांगली बॉलिंग अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली कॅप्टनने, आशुतोषने. आपलातून बॉलिंग. आणि जर तुम्हाला मित्रांनो आशुतोषची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण चांगली बॉलिंग केली. बॅटिंग मात्र मध्ये निराश केलं होतं, लवकर बाद झाला होता, पण जी बॉलिंग केली त्याने जबरदस्त बॉलिंग केली. 2 गडी देखील बाद केले, धावा देखील दिल्या नाहीत. उरले चेंडू 18 आणि गरज आहे ती 45 धावांची. 18 चेंडू आणि 45 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 सीझन 3 पर्व 3 तुम्ही अनुभवत आहात. आज आहे 1 फेब्रुवारी. आज या स्पर्धेचा 4था दिवस. आज माघी गणेश जयंती देखील आहे आणि माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना. 18 चेंडू 45 धावा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय न्यू बॉलर अभिषेक अमरे. फुल टॉस चेंडू. प्रहार केलाय, हल्ला केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. अभिषेकचा फुलटॉस चेंडू. अभिषेकचं स्वागत केलं बॅटर लखनने. यावेळी चांगला फटका. पुढे सरसारून खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता तो स्ट्राईक वरती आता जो फलंदाज आहे सूरज अण्णा, पण लखनने मात्र चांगला कॉल केला त्याला. आपल्याला एकच धाव कंप्लीट करायचे आहे, कारण एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आलाय. संयमाने खेळणं देखील गरज आहे.
जशी धावांची गरज आहे, आक्रमक फटक्यांची गरज आहे, तशा संयमाची देखील गरज आहे आणि तो संयम नॉन स्ट्राईक एंडवरती दाखवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळी वेगाने टाकलेला चेंडू, साईड बदलली, बॉल वाईड गेला. त्यामुळे अतिरिक्त एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र धाव संख्या पोहोचेल ती 45 धावांवरती. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी, 37 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक होता बालाजी पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि बॅटर सूरज अण्णा बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल जी 15 गेंदे बची है, 37 रन चाहिए जीतने के लिए. 15 चेंडू 37 धावा. कौन सी टीम जीतेगी? महालक्ष्मी स्पोर्ट जीतेगी या अमीर भैया स्पोर्ट ये टीम जीतेगी? देखने लायक होगा. जो भी अच्छा खेल खेलेगा वही जीतेगा. आपको अच्छा खेल खेलना है, पूरे कॉन्फिडेंस के साथ खेलना है, पूरे संयम के साथ खेलना है, खुद के ऊपर भरोसा होना चाहिए. अगर मन में हारोगे तो कभी नहीं जीत पाओगे. आपको हार नहीं माननी है, ना मैदान में ना मन में. जिसका वक्त अच्छा उसका सब कुछ अच्छा. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज चले. अभिषेक, नए बल्लेबाज आए हैं प्रवीण देसाई. अच्छी गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद डाले थे. डॉट बॉल निकाला. ब्रहीम देसाई जिन्होंने विकेट कीपिंग का दायित्व निभाया पहले इनिंग में, अब बल्लेबाजी का दायित्व निभा रहे हैं. गेंदें बची है 14, रन चाहिए 37. अभिषेक चले गेंदबाजी मोर्चे पर. सामने बल्लेबाज है ब्रहीम. फिर एक बार वैसी ही गेंद सीधे बल्ले के साथ बॉलर के बगल में से गेंद को खेला है. गेंद जाती हुई सीधी लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में. 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे लखन, जिन्होंने इस ओवर की पहली गेंद के ऊपर सिक्सर लगाया है. एक बड़ा शॉट जड़ा है. खराब गेंद मिली थी, फुल टॉस गेंद मिली थी, उसका फायदा लखन ने उठाया है. इसलिए लखन स्ट्राइक रखना चाहते हैं. अभिषेक गेंदबाजी मोर्चे पर. धीमी डाली हुई गेंद. क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं, वो ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया. डॉट बॉल निकाला. 2 ओवर का खेला खत्म हो गया. 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 12 अब, और 6 ओवर के खेल खत्म होने के बाद रन है 46. 2 ओवर में अभिषेक ने 12 रन दिए. अच्छी गेंदबाजी की है. अब 12 गेंदें बची है. जीतने के लिए 36 रन चाहिए. 12 गेंदें 36 रन, 12 चेंडू 36 धावा या अपेक्षित आहे. तो बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अमीर भैया स्पोर्ट हा संघ. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जमदाड़े जी. अमोल जी क्या कहेंगे? 12 गेंदें बची है, 36 रन चाहिए जीतने के लिए. क्या आप अगर बल्लेबाजी के लिए होते या आप अगर गेंदबाजी के लिए होते तो क्या करते? 12 चेंडू 36 ची आवश्यकता आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला आक्रमकच खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले 12 चेंडूमध्ये 36 धावा देखील होतात. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे आणि खास करून क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा सामना देखील चुरशीचा होईल शेवटपर्यंत. 12 चेंडू 36 ची आवश्यकता. यानी कि समय ना लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही तय करेगा कि आपका क्या करना है. चलिएगा 12 गेंदे 36 रन.
अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाते हुए वहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा, 11 गेंदे 35 रन। अच्छा मुकाबला मैदान के अंदर। आपने जो बल्लेबाजों को कहा कि आक्रामकता अपनाइए, आक्रामकता होनी ही चाहिए, 4 बड़े शॉट आने ही चाहिए, तो ही 11 गेंदों में आप 35 तक पहुंच सकते हैं। 11 गेंदों के ऊपर 11 गेंदों में 4 बड़े शॉट आएंगे तो ही पहुंच सकते हैं। बाकी के 7 गेंदों में बाकी के इधर उधर रन आ सकते हैं। ये सोच रखनी चाहिए बल्लेबाजों ने। एक गेंद के बाद बताऊंगा कि गेंदबाज को क्या करना चाहिए। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर से जाते हुए गेंद, इसीलिए अंपायर ने इसे वाइड बॉल करार दिया। एक्स्ट्रा रन मिलेगा। देखिएगा, मैंने कहा था कि 7 गेंदों में ऐसे इधर उधर के रन मिल सकते हैं, एक्स्ट्रा के रूप में, बल्ले के रूप में। तो गेंदबाजी मोर्चे पर जो गेंदबाज है, समझो अगर 4 बड़े शॉट आते हैं तो 2-3 डॉट बॉल भी निकालना उनके लिए बहुत जरूरी है। यह खूबसूरत शॉट है, बेहतरीन टाइमिंग है, गेंद आर पार सीमा पार 6 रन के लिए। एक बड़ा शॉट आया, देर आए मगर दुरुस्त आए। जरूरत थी, वो जरूरत यहां पर बल्लेबाज ने पूरी की। गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। चेंडू द्यायचा, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। जबरदस्त फटका खेळलाय लखन। टीमची धावसंख्या आता मात्र वाढली आहे। फलकावरती 54 धावा लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। समीकरण बदललंय, रिक्वायर्ड रन रेट देखील बदललंय। 16.80 झालंय प्रति ओव्हर। येणारे चेंडू आहेत 10। विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 28 धावा, 10 चेंडू 28 धावा। आणि कोल्हापूर परिसरामध्ये एक सातत्याने श्यामजी आवाज येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा। 10 चेंडू 28 ची आवश्यकता। क्या बात है, क्या बात है अमोल जी। गेंदे बची है 10 और रन चाहिए 28 रन। 10 गेंदे 28 रन। ये फिर एक बार, ये बेहतरीन टाइमिंग के सारे खेला हुआ शॉट है और गेंद 1 बाउंस ओवर द रोप 4 रन के लिए। ये लगातार 2 बड़े शॉट आए हैं, एक ही बॉल में एक सिक्सर, उसके बाद अगली गेंद के ऊपर 4 रन। दोनों गेंदें गुम हुई है। चलिएगा, गेंद देते रहिएगा, बल्लेबाज धोते रहेंगे, धोते रहेंगे, धोते रहेंगे। दो बड़े 4 बड़े शॉट आने चाहिए थे, 2 बड़े शॉट तो आ गए। अब गेंदबाज को क्या करना चाहिए? गेंदबाज को यहां पर एक आध दूसरा डॉट बॉल निकालना चाहिए या एक आध दूसरी सफलता प्राप्त करनी चाहिए, तो ही आप मैच में वापस आ सकते। अब 50-50 का मौका है। गेंदे बची है 10 और रन चाहिए। गेंदे बची है 9 और 24 रन। 9 गेंदे 24 रन। फुल टॉस गेंद, फिर एक बार खूबसूरत टाइमिंग के सारे ये खेला हुआ शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद है। दूसरा रन तो आसानी के साथ पूरा करेंगे। लखन ने कमाल कर दिया है। राम लखन 1 2 3 का 4 4 2 का 1। माय नेम इज लखन। 8 गेंदें बची है, 22 रन की जरूरत। 8 गेंदें 22 रन। मैच अभी भी अच्छे मूड पर है, कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है। 50-50 का मौका अभी भी दोनों टीमों के लिए। तो गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज बालाजी, जिन्होंने फील्डिंग बहुत बड़ी की है, बढ़िया की है। गेंदबाजी कर रहे हैं
थोड़े से महंगे जरूर साबित हुए, लेकिन ये गेंद अच्छी, ये गेंद बहुत अच्छी डाली थी, बेहतरीन गेंदबाजी की है। अब रन बढ़ते हुए, रन पहुंच चुके हैं 61 रनों के ऊपर, 82 रनों का पीछा करते हुए अब गेंदे बचे हैं मात्र 7 और रन चाहिए 21। 7 गेंदे 21 रन। ये हालात पेविलियन मैदान के अंदर, ये दोनों टीमों के बीच में घमासान जारी है, युद्ध जारी है। 7 गेंदे 21 रन। बालाजी अगर महंगे साबित हुए हैं जरूर, लेकिन अभी जो 2 गेंदे डाली वापसी करवा कर दी है मैच में। आखिरी गेंद लेकर इस ओवर की, अब स्टंप के बाहर कट करना चाहते थे, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद जारी है, अच्छी फील्डिंग वहां पर जरूर हुई है, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। रनिंग बिटवीन द बहुत ही बढ़िया, 2 रन में चुरा लिए। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 63 रनों के ऊपर 63 धावसंख्या झालेली आहे। 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 19 धावांची। आता मात्र 2 मोठे शॉट हे आवश्यक आहेत। जर 2 मोठे शॉट आले, 12 धावा जर आल्या, तर उरलेल्या 4 चेंडूमध्ये 6-7 धावा या सहज येऊ शकतात आणि जर एखाद दुसरा बॉल डॉट आला तरी देखील प्रेशर वाढू शकतं। ही क्रिकेट आहे। अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे। पुढची मॅच साठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय। MK स्पोर्ट जयसिंगपूर आणि अभिजित मखदूम स्पोर्ट या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय। कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 तुम्ही अनुभवता आहात। बावडा क्रिकेट क्लब आयोजित KPL सीझन 3 याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रुपये 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000, उपांत्य फेरीतील पराभूत संघासाठी प्रत्येकी 15,000 रुपये। 2 संघांसाठी हे 15,000 रुपयाचं बक्षीस आहे। 6 चेंडू आणि 19 धावा, 6 गेंदे 19 रन। कौन जीतेगा कौन हारेगा, किसकी जीत होगी किसकी हार होगी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर पृथ्वीराज। पृथ्वी नाम अच्छा है, राज भी नाम अच्छा है। ये पृथ्वी के ऊपर, इस मैदान के ऊपर राज करेंगे क्या। धीमी गेंद डाली, अच्छी गेंद डाली, तेज रफ्तार से आया, आखिरी समय पर उंगलियों को घुमाया और अच्छी गेंद डाली थी। यहां पर लखन जो कि बल्लेबाजी कर रहे, काबिल तारीफ बल्लेबाजी, 12 गेंदें खेली है, 28 रन बनाए हैं। नाबाद अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, अपने टीम के लिए अकेले जूझते हुए बाजी प्रभु देश पांडे की तरह। 5 गेंदे 17 रन, 5 चेंडू 17 धावा। पृथ्वीराज गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज लखन, फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा सके। 1 रन तो पूरा करेंगे क्योंकि पॉइंट रीजन में खिलाड़ी मौजूद है। 4 गेंदें बची है, 4 गेंदों के ऊपर रन चाहिए 19। यहां पर रन नहीं लिया, स्ट्राइक लखन अपने पास ही रखना चाहते हैं। 4 गेंदें 17 रन। फुल टॉस गेंद, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को खेला है, 1 रन मिलेगा। अच्छी गेंदबाजी, एक युवा गेंदबाज है पृथ्वीराज और अपने सामने खिलाड़ी लखन जो बहुत ही अनुभवी है, तजुर्बे वाले हैं, आक्रामक है, जो इस समय भारी हो चुके हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे। उनको 3 गेंदें अच्छी डाली, सिर्फ 5 रन दिया, बेहतरीन गेंदबाजी की। अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए रन चाहिए 16। अब तो 3 बड़े शॉट चाहिए तो ही मैच जीत सकते हैं और एक आध दूसरी गेंद अच्छी डालनी चाहिए पृथ्वीराज को। फुल टॉस गेंद, खराब गेंद और गेंद को भेज दिया
मिड विकेट सीमा रेखा के बाहर पूरे के पूरे 6 रन मिलेंगे। मैच में रोमांच पैदा होता हुआ। युवा गेंदबाज है, उत्साह के साथ गेंदबाजी करना चाहते हैं। 3 गेंदें अच्छी डाली, लेकिन चौथी गेंद जो खराब डाली। प्रवीण पूरे अनुभव के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, उन्होंने पूरा फायदा उठाया। आज अगर प्रवीण आप काम करते हैं 2 गेंदों में 10 रन निकालने का, तो आज की रात, कल के दिन में आपकी ही चर्चा होगी। सालों साल इसकी चर्चा होगी कि प्रवीण ने एक अच्छा मैच खेला था, 3 गेंदों में 16 रन बनाए थे, मैच जितवा दिया था। एक बार फुल टॉस गेंद, लेकिन खराब शॉट। फिर एक बार गेंद फुल टॉस डाली थी, फायदा नहीं उठा सके, सीधी फील्डरों के हाथों में चली गई और यहां पर प्रवीण का खेल खत्म होगा। प्रवीण ने अपना विकेट खोया। नतीजा आखिरी गेंद और जीतने के लिए 10 रन। क्या मुकाबला रहा, बहुत बड़ा मुकाबला रहा। अभी तक आखिरी गेंद, 1 गेंद और 10 रन। क्या होगा, क्या नहीं होगा? क्या एक गेंद अच्छी डालेंगे? एक युवा गेंदबाज पृथ्वीराज, पूरी जिम्मेदारी है उनके हाथों में। अपनी टीम को जीत के तादार पर लाकर खड़ा कर दिया है। क्या ये जीत पृथ्वीराज दिलवा देंगे, या उनके सामने बल्लेबाज है जो नए बल्लेबाज है? क्या करते हैं? अगर गलती नहीं करते हैं पृथ्वीराज, तो ये मैच जो गेंदबाजी कर रही टीम महालक्ष्मी स्पोर्ट, वो जीत सकती है। अच्छी गेंद, अच्छा शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, लेकिन 5 रनों से ये मुकाबला जीत लिया है। जो बल्लेबाजी वाली टीम थी महालक्ष्मी स्पोर्ट की टीम, उन्होंने ये मुकाबला जीत लिया है 5 रनों से। एक अच्छा मुकाबला तमाम दर्शकों को देखने को मिला। महालक्ष्मी स्पोर्ट और अमीर भैया स्पोर्ट के बीच में अगला मुकाबला रहेगा एमके स्पोर्ट जयसिंहपुर बनाम अभिजीत मखदूम स्पोर्ट्स, ये 2 टीमों के बीच में। एक्क्याऐंशी धावा पहिल्या 8 षटकामध्ये बनवल्या महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने। त्यानंतर अमीर भैया स्पोर्ट्स संघाने 8 षटकामध्ये 76 धावा बनवल्या। लखनने मात्र चांगली बॅटिंग केली, 14 चेंडूमध्ये 29 धावा, नाबाद खेळी केली। आणि गोलंदाजीचा दर विचार करता अमीर भैया स्पोर्ट्स कडून जयप्रकाश वर्माने 2 षटकामध्ये 15 धावा दिल्या, 2 गडी बाद केले, पण ज्याने चांगली बॅटिंग केली। 19 बॉल मध्ये 14 धावा, माफ करा 34 धावा ज्याने बनवल्या, तो शिवाजी पडळकर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिवाजी पडळकर यांना प्रदान करतील एक अष्टपैलू खेळाडू, ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा कारनामे केलेले आहेत। चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, एकदा अगदी जवळून बघितलेलं आहे आणि ते मैदानामध्ये खेळत असताना त्यांचं समालोचन देखील आम्ही केलेलं आहे। ते अष्टपैलू खेळाडू कोल्हापूर कसबा बावडाचे मुकेश शिंदे यांच्या शुभ हस्ते
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या मिस्टर शिवाजी पडलकर. मी मुकेश, ये जिनकी पहचान है, जैसे मेरी पहचान है मैं श्याम वाक्कर, वैसे इनकी पहचान है मी मुकेश. तर मुकेश शिंदे यांच्या शुभ हस्ते शिवाजी पडलकर मॅन ऑफ द मॅच स्वीकारतील. पुढची मॅच देखील खूप चांगली होईल, कारण दोन मित्र, दोन सख्खे भाऊ, दोन जिवलग मित्र आहेत जय आणि वीरू, ज्यांना कित्येक वेळा आम्ही एकत्र खेळताना बघितले. आता एकमेकांच्या विरोधात आहेत. एकीकडे आहे संदीप मकवाना, दुसरीकडे आहे मनोज संगपाळ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅन ऑफ हॅलो. जायचे. अभिजित मगदूम स्पोर्ट्स कर्णधार मनोज संगपाळ, MK स्पोर्ट्स कर्णधार संदीप मकवाना, आपण एक एक प्लेअर इकडे पाठवून द्यायचा आहे आणि पाण्याचा बॉक्स आपला घेऊन जायचा आहे. हॅलो चिक, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आहोत आणि आत्ताच झालेल्या सामन्याचा सामनावीर आपल्याला मिळणार आहे शिवाजी पडळकर. शिवाजी 19 चेंडू 34 धावाची बहारदार विस्फोटक खेळी आणि सामनावीराचा पुरस्कार आपण देतो आहोत ज्यांच्या शुभ असते. मी मुकेश ही ज्यांची खास वेगळी ओळख आहे. द बेकरी शैलेजी पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आणि आमच्यासोबत शिवाजी आहेत. शिवाजी या नावामध्येच सगळं काही आहे. शिवाजी म्हणजे सर्वोच्च. मी ज्या क्षेत्रात जाईन, ज्या प्रांतात जाईन, त्या क्षेत्रातला आणि त्या प्रांतातला मला शिवाजी व्हायचं आहे, म्हणजे मला सर्वोच्च व्हायचं आहे. तर शिवाजी 19 चेंडू आणि 34 धावांची खेळी तुमच्या बॅटमधून आली आहे. तुमचा संघ सामना देखील जिंकला आहे. काय प्रतिक्रिया आहे? मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार मिळाला आहे तो तुम्ही कोणाला डेलिकेट करणार आहात? त्यानंतर मी धन्यवाद करतो आमचं कॅप्टन, आमचे स्पॉन्सर संदीप दादा, यांचं सगळ्यांना धन्यवाद. पहिली इनिंग झाली त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये वाटलं होतं की आपली टीम सामना जिंकेल. समोरची देखील खूप चांगली टीम होती आणि त्यांनी खूप चांगली फाईट दिली अगदी शेवटपर्यंत आणि शेवटच्या क्षणामध्ये तर सामना एकदम 19-20चा झाला होता. त्यावेळेला मनामध्ये काय चाललं होतं? म्हणजे काय तर तिथं होता लखन चांगलं खेळत होता, तर ते 19-20 चालूच होतं. नंतर आमच्यातलं बॉलर त्यांनी चांगला टाकला, त्यामुळे काय वाटलं नाही. संदीप पाटील बरेचसे खुश झाले असतील. सामना संपल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुमच्यासाठी? नाही, त्यांनी घेतल्यानंतर मला विश्वास ठेवलेला, आम्हाला शिवाजी पाहिजे म्हणून सांगितलेलं. धन्यवाद. तर हे होते शिवाजी पडळकर. 19 चेंडूमध्ये त्यांनी 34 धावांची तुफानी खेळी केली. आमच्यासोबत आहेत मी मुकेश, जी ज्यांची एक खास वेगळी ओळख आहे. मुकेश, आपलं मनापासून स्वागत. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीमध्ये तुम्ही आहात आणि ही जी स्पर्धा तुमच्या माध्यमातून आयोजित केली आहे त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया काय आहे? कोल्हापूर प्रीमियर लीग आयोजन करण्यामागचं एकच आमचं हे होतं हेतू, की आमच्या जिल्ह्यातली प्लेयर खेळायला जाताना बाहेर सगळ्यांना दिसली पाहिजेत. त्यासाठी आम्ही ही स्पर्धा यूट्यूबच्या बरोबर चांगले क्वालिफाय अंपायर, चांगले क्वालिफायर तुमच्यासारखे कॉमेंटेटर एवढ्यासाठी आम्ही आणले आहेत की आमच्या जिल्ह्यातले प्लेयर महाराष्ट्र, त्याचबरोबर आमची इच्छा आहे की ISPLमध्ये देखील आमच्या जिल्ह्यातली प्लेयर भविष्यात दिसली पाहिजेत. ते कॉम्पिटिशनसाठी आम्ही ह्या अशा स्पर्धा, KPL सारखी स्पर्धा त्यासाठी आम्ही आयोजित केलेल्या आहे, नवीन पोरांच्यासाठी. थँक्यू.
धन्यवाद मुकेश. तुमची टीम देखील सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात. आमच्यासोबत श्यामजी वाक्कर देखील आहेत. तुमचं देखील मनापासून स्वागत. तर आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये tenscricket.in च्या माध्यमातून तुम्ही या संपूर्ण मालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहतात. मी समालोचन अमोल जमदाडे. यानंतर आपण जाऊयात आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. अभिजित मगदुम स्पोर्ट्स आपला 12 खेळाडू इथं पाठवून द्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलं षटक. अगुटप्प्याचा बॉल हलके स्लाइस केलंय. बॉल आपण पाहतोय पॉइंटच्या रिजन मध्ये चाललाय. एकेरी धावेने टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 1. शुभम आणि त्याच्या साथीला नागेश पाटील. शुभम मडके आणि नागेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे आणि हीच जोडी किती धावांचा रतीब रसेल ते आपल्याला पाहायचं आहे. नाणेफेक जिंकत अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मनोज संगपाळच्या नेतृत्वामध्ये MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम बॅटिंग करते. धीमा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे पाहिलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अक्षय लाड गोलंदाजी मार्कवरती आहे. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला आजच्या 4थ्या दिवसामधील महालक्ष्मी स्पोर्ट बनाम अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम. दोन्ही मातब्बर संघ मात्र विजयाची माळ महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या गळ्यामध्ये पडली. टप्प्याचा बॉल अक्रॉस लाईनचा वापर मिड विकेट एरियामध्ये खेळलाय हा बॉल आणि चेंडू जाईल प्रचंड वेगामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौका. चारने टीमची धावसंख्या वाढते. फलकावरती 5. मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय शफल क्रॉस झाला होता स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आणि खूप चांगला फटका इथे खेळलाय. नागेश पाटील चौकाराने आपलं खातं ओपन करतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते 5 वरती. शुभम मडके खेळतोय एकेरी धावेवरती. धीमा बॉल कव्हर्सला उडालाय. झेल आली आहे का विकेट पाहावं लागेल. चौकार ठोकल्यानंतर आली आहे विकेट. आपली विकेट सरेंडर करावी लागली आहे. नागेश पाटीलला जो मोमेंटम मिळाला होता तो मात्र मोठ्या धावसंख्येने कन्वर्ट करू शकला नाही, शिफ्ट करू शकला नाही. नागेश सुरुवात तर दमदार केली चौकाराने, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती तो लगेचच बाद झालाय. बघा शॉट्स कव्हरला झेल टिपलाय. पहिली विकेट आली आहे 5 वरती. नागेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दत्ता पाटील मैदानामध्ये आलेत. दत्ता पाटील स्ट्रायकिंगला तयार. अक्षय लाडचा पुढचा बॉल. याही वेळेला फिंगर्स रोल केले आहेत, फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न नागेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक विकेट आली आणि त्यानंतर मैदानामध्ये दत्ता पाटील आले. अक्षय लाड यांचा खूप चांगला बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावरती लागली आहे 6. 1-6. जे प्रेक्षक उशिराने मैदानावरती हजेरी लावतात किंवा ज्यांनी नुकताच आपला मोबाईल आणि TV ऑन केलाय, यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये आणि त्याच्या डोक्यावरून खूप चांगला एफर्ट. मात्र स्वतःची काळजी घ्या. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. हा फटका खूप चांगला फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टाइम केलंय आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढणार आहे.
12. शुभमने ठोकलाय हा दमदार षटकार. लेग ब्रेक बॉल, फिंगर थोडेसे रोल केले, थोडीशी फ्लाईट देखील दिली, मात्र पिक केलं. पिकअप शॉट शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे फलकावरती. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि अंतिम क्षणी बॅटचा चेहरा खोलला व्ही झोनमध्ये, अगदी समोर. जसा चेंडू आला तसा मागे पाठवलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा अक्षय लाडने खर्च केले. टीमची धावसंख्या 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दत्ता पाटीलचं योगदान आतापर्यंत 1. शुभम मडके खेळतोय व्यक्तिगत 7 वरती 2 चेंडूंमध्ये. यावेळेला झेल हवेमध्ये आहे. चेंडू हवेत आली आहे. विकेट. विकेट नंबर 2. अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची. अरे मैदानामध्ये येताना आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे संदीप मकवाना. जयसिंगपूरचा हा कोहिनूर हिरा मैदानामध्ये दाखल झालाय. खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील आपलं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. खरं तर तो माईकवरती खूप कमी बोलतो, मात्र सगळं काही आपल्या बॅटमधून बोलताना आपण पाहिलंय. मात्र तरी देखील जरीच त्याच्यावरती स्तुती सुमनांचा वर्षाव झाला तरी आम्ही त्यानंतर आवर्जून सांगतो, किती मोठा खेळाडू असला प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातूनच करायची आहे. त्यामुळे याही सामन्यामध्ये संदीप मकवानाला शून्यातूनच सुरुवात करावी लागेल. स्ट्रायकिंग इनला संदीप तयार. नॉन स्ट्रायकिंग इनला आपण शुभमला पाहतोय. व्यक्तिगत 7 वरती तो खेळतोय. 12 धावांवरती 2 धक्के मिळालेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला मान्य श्री महेशजी कलगुटगे यांच्या मालकीचा संघ आहे. जयसिंगपूर नगरपालिकेचे ते नगरसेवक आहेत. यावेळेला मनगडा शाने चेंडूला टर्न केले. संदीप मकवानाने पहिल्याच बॉलवरती धाव बनवली आहे आणि एक आत्मविश्वास वाढवलाय. ज्यावेळेला फलंदाज मैदानामध्ये येतो त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती जर त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि अन्यथा जर एका दुसरा बॉल डॉट घेतला तर नक्कीच प्रेशर क्रिएट होतं. शिवाजी गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्रायकिंग इनला शुभम. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर करायचा आहे. लेग साईडला बॅटर घुमवली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान बॅकवर्ड स्कोरच्या दरम्यान आपल्याला कृष्णांत पिंगळे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, ज्या आयोजन कमिटीमधील एक प्रमुख घटक आहेत आणि त्यांच्याच करवी चेंडूची परती देखील आली आहेत. महाराष्ट्र पोलीस आपली सेवा बजावत आहेत. अनेक महाराष्ट्र पोलीस जाबाज सैनिक आपण पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आकुट्याप्याचा बॉल त्याला केले पुल आणि या वेळेला आली आहे विकेट. मिडी विकेटला सापडल्या संदीप मकवानाची प्राइज विकेट. बडी मछली जाले में, मोठा मासा गळाला लागलाय. संदीप मकवाना आल्या पावलांनी परतलाय तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 3.
निराश केले, मात्र संदीप मकवानाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालला नाहीये. जरी तो फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असला तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही देखील त्याची भक्कम बाजू आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपलं 100% योगदान संदीप मकवानाने प्रत्येक स्पर्धेमध्ये दिलंय. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. तुम्ही एका खेळाडूंवरती विसंबून अवलंबून अजिबात राहू शकत नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये 2 विकेट आतापर्यंत मिळवलेत शिवाजीने. नवीन फलंदाज अमोल भोजने 40+ चे हे खेळाडू आहेत आणि खूप चांगला खेळ आतापर्यंत या संपूर्ण मालिकेमध्ये या खेळाडूंनी केलाय. अमोल भोजने सुंदर फटका पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव बनवली आहे. हे देखील एक लिजंड खेळाडू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधील संयमी खेळाडू आहेत. संयम आणि आक्रमकता देखील त्यांच्याकडे आहे आणि खूप चांगली कलात्मकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळते. अमोल भोजने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती एकेरी धावेने आपलं खातं ओपन करतायत. टीमची धावसंख्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवाजी गोलंदाजी मार्कवरती आहे. शिवाजी खांडेकर यावेळेला पायामध्ये टाकले बॉल, शॉट बॅकवर्ड स्कोरला क्षेत्ररक्षक आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धाव. कलात्मक फटके आपण सातत्याने पाहतोय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला टर्न केलं जाते. एकेरी धावेने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे सरकते 16, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकीचा कौल मनोज संकपाळच्या क्रिकेट टीमने जिंकला. अभिजित मगदुम 11 क्रिकेट टीमने फिल्डिंगचा निर्णय झाला आणि आत्तापर्यंत तरी हा निर्णय सफल ठरताना आपण पाहतोय. मात्र MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला संदीप मकवानाच्या नेतृत्वाखाली कमबॅक करावं लागेल. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय लाड उर्फ सोन्या या टोपण नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो. पहिलं षटक ज्या षटकात त्याने खर्च केले होत्या 12 धावा पुन्हा एकदा बोलावलं गेले सोन्याला. अक्षय लाड एक चांगला हा आवाज प्रत्येक मॅच मध्ये येतो. ही देखील एक कोल्हापूरकरांची वेगळी ओळख आहे. धीमा बॉल आणि यावेळेला बॅटची कडा मिळाला. क्षेत्ररक्षकाचा सहारा आली आहे विकेट. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. कृष्णांत पिंगळे यांनी खूप चांगला झेल टिपलाय स्लिप मध्ये. कृष्णांत पिंगळे उर्फ अण्णा महाराष्ट्र पोलीस आहेत. विकेट नंबर 4. संघ अडचणीमध्ये आलाय. बॅकफूट वरती सरकलाय. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम बॅकफूट वरती गेली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो आणि कमी कालावधीमध्ये जर स्वतःला सिद्ध केलात तर लोक तुम्हाला नक्की लक्षात ठेवतात. आता मात्र सगळ्यांचं लक्ष अमोल भोजने जे अनुभवी खेळाडू आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये इनसे बेहतर कोई खिलाडी नाहीये ते मैदानामध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय देवदास पडियार. अष्टपैलू खेळाडू देवदास मैदानामध्ये आलाय. धीमा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. टोनी बावडेकर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. टोनी बावडेकर खूप चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून झालंय.
आयोजन कमिटीमधील बरेचसे सदस्य आपल्याला या एकाच टीम मध्ये पाहायला मिळतात. नंदू उल्पे देखील यष्टीरक्षक आहेत, मनोज संगपाळ आहेत, कृष्णांत पिंगळे आहेत. म्हणजे यजमान टीम म्हणावी लागेल सलीम भैया. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे ती यजमान टीम आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग येईल अमोल भोजने तयार. सातत्याने धीम्या गतीची गोलंदाजी होते अक्षय लाडची. कौतुक करावं लागेल. अगदी 80 चा स्पीड गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतो. 80-85 म्हणजे जे लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी करतात जे स्पिनर असतात त्यांचा जो स्पीड असतो किलोमीटरचा वेग असतो तो 80-85च्या दरम्यानच गोलंदाजी होते अक्षय लाड यांच्या माध्यमातून. याही वेळेला बॅट स्विंग अगोदर आणि बॉल आलाय नंतर. धीमा बॉल. चेंडू पण निर्धाव. पहिल्या षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही पाहताय. फलकावरती फक्त 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याही वेळेला बॉलला बाहेर काढलंय. धीमा बॉल 2 षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च करत अक्षय लाड यांनी 2 विकेटही मिळवलेत. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 18 धावा. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमच्या प्रथमतः बॅटिंग करताना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मनोज. संघाचे संघनायक मनोज संगपाळ. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20. मनोजचा पुढचा बॉल समोर खेळलाय ऑन साइडला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक फंबल झालाय. बघता बघता एकरी धावेचं रूपांतर 2 धाब्यांमध्ये केले गेले. टीमची धावसंख्या फलकावरती वाढते आतापर्यंत 22. प्रेक्षकांचं देखील कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 4थं षटक आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा मनोज संगपाळने खर्च केले. समोर खेळलाय. ड्राईव्ह केले बॉलला. अमोल भोजने यांच्यावरती आता मात्र प्रेशर नक्की आहे कारण 4 विकेट गेली आहेत. टीम मधील सगळ्यात अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि त्यामुळे थोडासा दबाव नक्की असेल आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी. यावेळेला कलात्मक फटका. ड्राईव्ह केले. अगदी जमिनीला चाटून चेंडू चाललाय. खूप चांगला फटका खेळलाय अमोल भोजने यांनी जी त्यांची खासियत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो आपली विकेट शाबूत ठेवत आपल्या टीमला सुस्थितीकडे घेऊन जाण्यासाठी खूप मोठं योगदान अमोल भोजने यांचं सातत्याने असतं. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय. यष्टीरक्षक नंदू सबका बंधू. यष्टीरक्षक नंदू यांनी हा झेल टिपला. विकेट नंबर 5. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे फक्त 23. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आतापर्यंत आपण फलकावरती पाहतो. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. अभिजित मखदूम 11 क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये एका बाजूला मनोज संगपाळ आणि दुसऱ्या बाजूला संदीप मखवाना. संदीप निराश केले. फलंदाजीमध्ये मनोज गोलंदाजी मार्कवरती आहे.
आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत, 1 विकेट देखील मिळवलाय मनोज संकपाळ यांनी. निम्मा संघ माघारी परतलाय, 5 विकेट आली आहेत. सद्दाम मुलानी आणि त्यांच्या साथीला देवदास पडियार ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या सांगतेखेरीज टीमची धावसंख्या फलकावरती आहे 24, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती शिवकुमार. शिव यादव गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. षटक क्रमांक 5 मध्ये विकेट देखील आतापर्यंत आली आहेत 5. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला विकेट शाबूत ठेवून फलंदाजी करावी लागेल आणि खास करून अमोल भोजने ज्यांच्या खेळावरती लक्ष आहे प्रेक्षकांचं, त्यांना मात्र आपला अनुभव इथे दाखवावा लागेल. स्ट्रायकिंग येईल सद्दाम तयार, कव्हर्सला खेळलाय. यावेळेला धावबाद करण्याची शक्यता देखील होती, मात्र चित्त्याच्या वेगाने 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वधारते. 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिव यादव जो आपल्या गोलंदाजीच्या स्पेलची त्याने सुरुवात केली आहे. मेडिकल कॉलेज एंडकडून सद्दाम मुलानी आणि त्यांच्या साथीला अमोल भोजने ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अमोल भोजने तयार. आत्तापर्यंत 25 धावा निराश केलं संदीप मकवानाने, तो स्वस्तात माघारी परतला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डाव थोडासा अडकलाय, गडगडलाय बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमचा. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अमोल भोजने यांचा फसला. बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय. टीमची धावसंख्या एका अतिरिक्त धावेने वाढते 26. पहिली अवांतर धाव आमच्या स्कोअर बुक मध्ये लिहिली गेली आहे सलीम भैया यांच्या माध्यमातून. सलीम भैया म्हणजे काय तर एकाच छताखाली सगळं काही. गोलंदाज तयार. यावेळेला खूप चांगला फटका, जमिनीची मदत घेतली, ड्राईव्ह केले कव्हर्सला. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका देखील आपण पाहतोय. आणि जे कव्हरचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीच्या धावा देखील येत आहेत. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वधारते 27. धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज शिव यादव. यावेळेला स्क्वेअर कटचा सुंदर फटका खेळला, बॅकफुट वरती जात बॉलला पाठवलं डीपिश कव्हर पॉइंटला. वेगाची प्रती देखील आली आहे, मात्र तितक्याच वेगात 2 धावा देखील आल्यात अमोल भोजने यांच्या बॅट मधून. MS धोनी स्टाईलने धावबाद करण्याचा प्रयत्न नंदू उल्पे यांनी केलाय, मात्र हे काम फक्त MS धोनीच करू शकतो. नंदू उल्पे यांच्याकडे देखील यष्टिरक्षणाची एक वेगळी कला आहे. आपण या अगोदर नितीन माने यांचं देखील खूप यष्टिरक्षण पाहिलंय, त्यांनी देखील खूप चांगलं यष्टिरक्षण आतापर्यंत केलं या मालिकेमध्ये. टोनी इंद्रजित बावडेकर यांनी देखील खूप चांगलं यष्टिरक्षण केलंय. यावेळेला प्रचंड वेगात बॉल टाकला, बॅटला चुकवत यष्टिरक्षक नंदू उल्पे यांच्या गोदीमध्ये. डॉट निर्धाव चेंडू, टिंब चेंडू. षटक क्रमांक 5 चालू आहे. 29 धावा 1 उणे 30 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
बॅटिंग करते MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम, फिल्डिंग करते अभिजित मखदूम 11 क्रिकेट टीम. षटक नंबर 5 तुम्ही पाहताय. आकुटप्याचा बॉल यावेळेला घुमवण्याचा प्रयत्न केला, एका हाताने रिषभ पंत स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा सिग्नल. एकंदरीत 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते आहे 31 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 5. सद्दाम मुलानी आणि त्याच्या साथीला अमोल भोजने यांच्यामध्ये थोडीशी भागीदारी होते आणि भागीदारीची खूप आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला. थोडंसं लांबलेलं षटक शिव यादव यांचं. रिव्हर्सचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा केला. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद. या वेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचं धाडस दाखवलंय. चेंडू सटीक लाईट मधून गेला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. टिंब चेंडू आपण पाहिला. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. फलकावरती आहेत 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना. पाच षटकांचा खेळ संपलाय. बघा आमचे सगळे क्षेत्ररक्षक आहेत ते बसून पाणी पित आहेत आणि जागेवरती बसून पाणी का प्यायचं त्याची 2 कारणं देखील आहेत. जर आपण उभं राहून पाणी पिलं तर गुडघ्यांचा सगळ्यात जास्त त्रास होतो आणि तो कधीच बरा होत नाही. त्यामुळे बसून पाणी प्यायचं. आणि त्याचं दुसरं कारण देखील आहे, पोटाची डेरी सुटते. ही 2 महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील विनंती आहे, तुम्ही घरामध्ये देखील असलात तरी बसूनच पाणी प्यायचं. उभं राहून जर पाणी पिलात तर गुडघ्याचा आजार पक्का झाला म्हणून समजा. एकतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल मार्केट यार्ड एंड कडून. स्ट्रायकिंग एंडला अनुभवी लिजंड खेळाडू अमोल भोजने यांनी ड्राईव्ह केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह. मनोज संकपाळने चेंडूला रोखलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावाच खर्च केल्या. मनोज संकपाळ यांनी. कोकणामध्ये या खेळाडूला खूप मोठी मागणी देखील आहे. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका अमोल भोजने यांच्या बॅट मधून लॉंग ऑन एरियामध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एकच धाव त्याने खर्च केली आहे. मनोज संकपाळ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. स्टंप मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं संबोधतो, अतिरिक्त चेंडू एका एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 34. 5 बाद 34. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती असताना 6वं षटक. चेंडू हवेत. टोनी बावडेकर यांच्या सेफ हँड मध्ये आली आहे विकेट. विकेट नंबर 6. फलंदाज अमोल भोजने बॅक टू दी पॅव्हेलियन. बघा किती सुंदर बॉल टाकला होता यावेळेला मनोज संकपाळ यांनी. ऑफस्टिकच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आणि त्यानंतर टोनी बावडेकर यांनी हा झेल टिपला मिडी विकेट एरियामध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट नंबर 6. 34 धावा. षटक देखील चालू आहे 6वं. 6 विकेट आली आहेत.
थोडीशी कमी धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. मात्र या षटकानंतर अजून 3 षटकांचा खेळ देखील बाकी आहे. वैभव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. मनोज संकपाळ यांचा ऑफ स्टिक्सवरचा बॉल ड्राईव्ह केलाय, स्लाइस केले बॉलला, प्यार से सहला या गेंद को. पॉइंटला आली आहे 1 धाव. टीमची धावसंख्या 35. पाच 5.4 षटक आतापर्यंत संपलेत. फुल टॉस वाईट वरती घेतलाय आणि कव्हरच्या एरियामध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत वेगात चेंडूची परती करेल मनोज संकपाळच्या दिशेने. फक्त कालावधी आहे एकेरी धावेचा. टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 36. अखेरचा चेंडू फेकण्यासाठी मनोज संकपाळ तयार. षटक नंबर 6 मध्ये याही वेळेला फुल टॉस ताकद दिली आहे. मात्र फटका या वेळेला क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफ एरियामध्ये आणि हा आलाय चौकार. झेल सोडला तो सोडला आणि आलाय चौकार. आमचे मालवणी समालोचक बादल चौधरी असले असते तर नक्की सांगितलं असतं बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचो कासरो पण घेऊन गेलो. म्हणजे विकेट गेली ती गेली आणि चौकार देखील गेलाय. टीमची धावसंख्या 40. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती आले 40 धावा. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. मनोज संकपाळने 2 विकेट मिळवलेत, 15 धावा देखील खर्च केलेत आपल्या 2 षटकांमध्ये. चाळीस धावा फलकावरती आहेत. शिव यादव गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग गेमला फलंदाज तयार. सद्दाम मुलानीच्या बॅटमधून सुंदर फटका देखील आलाय ऑन साइडला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 41 फलकावरती धावा आलेत आतापर्यंत 41. ऑन साइडला फटका. लॉंग ऑन एरियामध्ये 1 धाव. शिव यादव व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय. कव्हर ड्राईव्ह केला या वेळेला क्षेत्ररक्षक टोनी. आज गेंद टोनी बावडेकर का पिच्छा ही कर रही है. टोनी बावडेकर जिकडे जातील तिकडे चेंडू येतोय. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अजूनपर्यंत एकही मिसफिल्ड केली नाहीये टोनी बावडेकर यांनी. खूप चांगला एफर्ट त्यांनी दाखवलाय. गोलंदाज शिव यादव तयार. 41 धावा फलकावरती आहेत. ओहो हो, खूप चांगला बॉल बॅटला चुकवलंय. प्रचंड वेगात बॉल गेलाय. मोठा फटका टोलवायचा आहे स्ट्रायकिंग गेमच्या बॅटर वैभवला. मात्र चेंडू सटीक लाईन मध्ये गेलाय नंदू उल्पे यांच्या गोदीमध्ये. यष्टीरक्षक फलंदाज नंदू उल्पे आहेत. यष्ट्यांच्या मागे गोलंदाज शिव तयार. अवनीश तिवले कुठे जर असाल तर कॉमेंट्री कक्षाकडे आपण यायचंय. अवनीश तिवले खूप चांगला फटका इथे सजवला. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. आलाय संजीवनी KPL चौकार. 47 धावा फलकावरती लागलेत. निरंजन रणदिवे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. शेग्या या टोपण नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. टीमची धावसंख्या वाढली आहे फलकावरती 47. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला खूप चांगला फटका आहे का. चेंडू हवेत
आणि यावेळेला टोनी बावडेकर यांनी छलांग देखील लगावली आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग टाटा गुड बाय हाय हॅलो करत टोनी बावडेकर यांच्या डोक्यावरून चेंडू स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑप्टिकच्या बाहेर बॉल बॉटम हँडचा वापर केलाय, प्रॉपर टाइम केलाय. यावेळेला कमबॅक आहे. एक तेरी एक मेरी हे सातत्याने द्वंद्व तुम्ही पाहताय. कधी गोलंदाज कधी फलंदाज. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 53. 7 षटकांच्या सांगते अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवाजी खांडेकर गोलंदाजी मार्कवरती आहेत तयार. 40+ चे हे खेळाडू आहेत. प्रदीर्घ अनुभव आहे. अनुभवी खेळाडू देखील मैदानामध्ये असणं गरजेचं असतं. बॉटम हँडचा वापर. चेंडू हवेत. टोनी बावडेकर यांच्या डोक्यावरून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका इथे दाखवलाय. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. सद्दाम मुल्लानी यांच्या बॅट मधून आलाय हा जबरदस्त फटका. खूप लांब पाठवले बॉलला. शिवाजी यांचं स्वागत केलंय षटकाराने. टीमची धावसंख्या वाढते 59. अजून एक टोनी बावडेकर मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. यावेळेला क्षेत्ररक्षक बदलला गेलाय. सौरभ महापुरे जे टोनी बावडेकर यांचं क्षेत्र होतं. अन्यथा जर क्षेत्ररक्षकांची अदला बदल झाली नसती तर याही वेळेला चेंडूने टोनी बावडेकर यांचाच पाठलाग केला असता. विकेट नंबर 7. बाहुबल्ली माद नाईक न्यू बॅटर. बाबू या टोपण नावाने या खेळाडूंना ओळखलं जातं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले आहेत. बाबू जे ज्यांचं निकनेम आहे. अशा अनेक टोपण नावाने आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील ओळखले जातात. विराट कोहलीला चिकू या टोपण नावाने ओळखलं जातं. सौरभ गांगुलीला दादा या टोपण नावाने ओळखलं जातं. यावेळेला कुटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. पॉइंटला चेंडू चालला. एकच धावा ऍड केली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये. बघता बघता 2 धावांची लहर देखील आपण पाहिली आहे. आल्या आल्या 2 धावांनी खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे जाते 61 धावा. महेंद्रसिंग धोनीला माही या टोपण नावाने देखील ओळखलं जातं. यावेळेला गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. वेगात चेंडू पर्यंत पोहोचेल का? मात्र यावेळेला चेंडू मायभूमीवरती दान देखील झालाय. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरून झाला होता. मात्र स्ट्राईक एंड वरून वैभव यांनी नकार कळवलाय. नकार कळवलाच नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला माघारीच पाठवलंय. कारण त्यांनी या सामन्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्यावरती घेतली आहे. स्ट्रायकिंग एंडला वैभव तयार.
व्यक्तिगत 17 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. टीमची धावसंख्या 62. षटक क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला उडवलंय. जी स्ट्राईक घेतली होती ती स्ट्राईक फटका तर खूप चांगला होता, मात्र थोडीशी ताकद कमी पडली. लॉंग ऑफ एरियामध्ये आली आहे विकेट. झेल टिपलाय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने. विकेट नंबर 8. टीमची धावसंख्या 62. रवी पवार नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतात. शेवटचा चेंडू आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7.91चं आहे. जवळपास 8च्या आसपास रन रेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या ठीकठाक देखील होईल. कारण क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं अजिबात नसतं. जर तुम्ही सांघिक खेळ चांगला केला तर कमी धावसंख्येचा सामनाही तुम्हाला जिंकता येतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनामधून हरत नाही. गोलंदाज तयार. पहिल्या डावामधील शेवटचा बॉल. यावेळेला कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये पहिली धाव प्रचंड वेगात बनवली आहे. दुसरीसाठी क्रीजच्या बाहेर पावलं आली आहेत. फेकी देखील झाली आहे, मात्र नंदू यांच्याकडून चूक झाली आहे आणि एक धाव जादाची ऍड होत एकंदरीत 2 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते. 64 धावा. षटक क्रमांक 8चा खेळ अर्थात डावाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमची धावसंख्या 64. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अभिजित मखदूम 11 क्रिकेट टीमला विजयासाठीचं लक्ष्य आहे. ते लक्ष्य असेल 65 धावांचं. 48 चेंडू 65 धावा हे समीकरण अभिजित मखदूम 11 क्रिकेट टीम मनोज संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या बाजूला 65 धावा रोखाव्या लागतील संदीप मकवाना यांच्या नेतृत्वाखाली MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला 65 धावांचा पाठलाग यशस्वी होईल की 65 धावा वाचवल्या जातील. नेमकं काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल, तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमबॉक्समध्ये मायक्रोफोनवरती होईल बदल. मायक्रोफोनवरती ऐकूयात मैं शाम की वक्त, मैं शाम वक्कर फेम, शाम वक्कर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. तुम्ही थांबू नका. धन्यवाद. हॅलो 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 धन्यवाद अमोल. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षकांचं मी श्याम वक्कर मनपूर्वक स्वागत करतोय. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 बावडा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवता आहात, बघता आहात. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातील ही दुसरी मॅच तुम्ही बघता आहात. पहिली मॅच खूप रंगतदार स्थितीत झाली. रोमहर्षक अशी मॅच आपल्याला बघायला मिळाली. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना गेला होता. फक्त 5 धावांसाठी जो संघ चेस करत होता म्हणजे अमीर भैया स्पोर्ट्स संघ, त्याला हार पत्करावी लागली.
महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी देखील चांगला खेळ केला आणि त्या मॅचमध्ये विजय मिळवला. म्हणजे महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ पहिली मॅच विजेता ठरलाय. दुसरी मॅच चालू आहे. MK स्पोर्ट जयसिंगपूर आणि अभिजित मगदुम स्पोर्ट या दोन संघामध्ये, दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. एकीकडे कॅप्टन आहे संदीप मकवाना, दुसरीकडे कॅप्टन आहे मनोज सकपाळ. टॉस जिंकल्यानंतर अभिजित मगदुम स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि 8 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 64 आणि 65 धावांचं आव्हान आहे ते MK स्पोर्ट जयसिंगपूर संघाला. माफ करा, अभिजित 11 मगदुम संघाला हे आव्हान पूर्ण करायचं आहे. 65 धावांचं. MK स्पोर्ट संघाने ज्या धावा बनवल्या होत्या 64 धावांचा त्याचा पाठलाग करायचा आहे. 2 बॅटर मैदानामध्ये पहिली 2 षटकं ही मेंटेटरी पॉवर प्लेची तुम्ही बघता आहात. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. 48 चेंडू 65 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 सीझन 3 डे 4 सेकंड मॅच. गोलंदाजी मार्ग वरती टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव संदीप मकवाना. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देवगडमध्ये जी होते त्या देवगडच्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब एक 2 ते 3 वर्षापूर्वी ज्याने मिळवला ते संदीप मकवाना, अष्टपैलू खेळाडू. आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत नंदकुमार उल्पे, म्हणजेच नंदू उल्पे या नावाने ते प्रसिद्ध आहेत. पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळला, सन्मान दिला गोलंदाजाला, स्ट्राईक रोटेट केली, अकाउंट ओपन केलं संघाचं आणि स्वतःचं 65 धावांचा पाठलाग करताना. माझ्यासोबत स्कोरर म्हणून सलीम भाई खूप चांगली स्कोरिंग करतायत आणि कोण जेवणाचं राहिलंय का, कोण जेवणार आहे याची देखील ते काळजी घेत आहेत. चांगलं योगदान देत आहेत या आयोजनामध्ये. थँक्यू सलीम भाई. पुढचा चेंडू हलक्या हातानं पॉइंट रिजन मध्ये ढकलला जातो. 1 धाव पूर्ण होते. यावेळी बॅटर होते शिवाजी खांडेकर. 40+ चे म्हणजे लिजंड खेळाडू आहेत, अनुभव आहेत, तजुर्बा आहे आणि ते अनुभवाचं गाठोडं पाठीला बांधून मैदानामध्ये उतरले आहेत. गोलंदाजीमध्ये कमाल धमाल बेमिसाल. 4 विकेट ज्याने मिळवले ते शिवाजी मैदानामध्ये आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील जी मॅन ऑफ द मॅच मिळाली होती त्यांचं नाव देखील शिवाजी होतं. कोल्हापूरची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच भूमी आहे आणि त्यांचा आदर्श ठेवून सर्वजण जगतायत सध्याचं जीवन. काही जणांनी तर आपल्या मुलांची नावं देखील शिवाजी ठेवलेत, त्यातलेच ही शिवाजी खेळतायत मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव येते. धावसंख्या पोहोचते 4 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील नंदू उल्पे. यावेळी शॉटॅम्पोल देवदास पटेल, देवदास पडियाल यांना चेंडू काही अडवता आला नाही आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावेंचा. नंदू पटियाल यांनी प्रयत्न खूप चांगले केले होते पण प्रयत्नांच्या पलीकडे ती गोष्ट होती. एफर्ट चांगला होता. शेवटच्या क्षणी उडी देखील मारली होती पण चेंडू त्यांना काही भेटला नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते ती 8 धावसंख्येवरती 5 चेंडू संपल्यानंतर.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, अल्टीपल्टी शॉट, एकच धाव मिळेल. नंदू उल्पेनी खूप प्रभावित केले, चांगली बॅटिंग केली या षटकामध्ये. गोलंदाज देखील अनुभवी होते, चांगले गोलंदाज होते और त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 9 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना उरले चेंडू 42 आणि गरज आहे ती अब तक 56. म्हणजे 42 चेंडू आणि 56 धावांची गरज. हे जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ म्हणजे अभिजित 11 मगदुम स्पोर्ट्स. आजचे कर्णधार आहे मनोज संकपाळ, ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं होतं. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे बावडा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा कोल्हापुरातील जे युवा खेळाडू आहेत, नवीन खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळावी आणि या संधीतून याचं सोनं त्याने करावं अशी सर्वांनाच आशा अपेक्षा आहे. गुरु स्पोर्ट्स यांच्याकडून बक्षीस येते सलग 2 षटकारासाठी 500 रुपये. नंदू उल्पे यांच्यासाठी हे बक्षीस प्रायोजित करण्यात आलेलं आहे. ही ऑफर आहे तुम्हाला. 2 सिक्सर लगाओ 500 रुपये का इनाम जीतो. ऐसे इनामों की बौछार तो आगे आगे होती रहेगी. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाजी मार्क वरती वैभव खवाले. वैभव खबाले गेंदबाजी मोर्चे पर. सरळ बॅटने यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप मकवाना बॅटिंग मध्ये तेवढं जमलं नाही, मात्र बॉलिंग मध्ये थोडीफार करामत केली आणि त्याही पेक्षा मी क्षेत्ररक्षणामध्ये योगदान देईन हे मैदानामध्ये दाखवतायत. अफलातून झेल टिपला आणि एक बॅटर जो घातक वाटत होता नंदू उल्पे, ज्याच्यावरती बक्षिसांची खैरात करण्यात येत होती, ते मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे अभिजित 11 मगदुम स्पोर्ट या संघाचा पहिला विकेट बाद झाला नंदू उल्पे यांच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा, 41 चेंडू आणि गरज आहे अब तक 56. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ महापुरे युवा खिलाड़ू है, उभरता हुआ सितारा है, काफी उम्मीदें हैं आपसे और आप उम्मीदों के ऊपर खड़े उतरेंगे नहीं ये तो मालूम नहीं. फिलहाल बेस्ट ऑफ लक आपके लिए. यहाँ से जेव्हा तुम्ही गावासाठी खेळता, त्यानंतर तुम्ही तालुक्यासाठी खेळता आणि त्यानंतर तुम्ही जिल्ह्यासाठी खेळता, ही 3rd स्टेप आहे तुमची. 3ऱ्या लेवलला तुम्ही आलात. गावामध्ये चांगला परफॉर्मन्स तुम्ही केला, तालुक्याच्या मॅचमध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला, आता जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं आहे, तुम्हाला चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे, तर तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळाल, त्यानंतर इंडियासाठी खेळाल. ह्या स्टेप आहेत. ही 3री स्टेपमध्ये आहात तुम्ही. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येणं बाकी. बॅटकट आहे की लेग बाईज आहे? बॅटकट. आणि धावा मिळतील 2 धावा तर कंप्लीट केले आहेत. पंचांचा इशारा येणं बाकी आहे, कारण गेंदबाजी जो बॉलर होता तो बॉलिंग करताना 3 स्टंपच्या मध्ये आला आणि त्यामुळे काहीतरी त्यांना दिसलं नसेल, थोडीशी बातचीत होते आणि त्यानंतर डिसिजन दिलं जाईल. पहिला चेंडू खूप वेगाने पेश केला होता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैभव खबाले. फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रात खेळलाय.
डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, पण जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या पोहोचेल ती 12 धावा. 65 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. संयमाने खेळणं गरजेचं आहे. 48 चेंडू आणि 65 धावा. अभिजित मखदूम 11 स्पोर्ट्सची बॅटिंग आहे. सुरुवातीला नंदू उल्पे यांनी चांगली बॅटिंग केली होती, पण आपला किमती विकेट त्यांनी बहाल केला. यावेळी पॅडल स्वीप तुम्हाला बघायला मिळाला. चांगला शॉट, पण त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक आहे. पण पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय, म्हणजे पायावरती जाऊन चेंडू आदळला होता. फक्त एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धाव संख्या पोहोचेल 13. धावा झाल्या 13. भारत देश मेरा हम सबका. 65 धावा. स्कोरबुक वरती 13 धावा. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज यावेळी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. टायमिंग तर झालं नाही, पण 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. घरंगळत चालला होता चेंडू आणि 2 खेळाडूंच्या मधून गेला आणि सीमारेषेचं उल्लंघन केलं. परिणामी 4 धावा या स्कोर बुक मध्ये ऍड केल्या जातील. धाव संख्या पोहोचेल ती एका गड्याच्या मोबदल्यात एबीडीच्या जर्सी क्रमांकावरती, म्हणजे 17 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना अजूनही 48 धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत एक युवा खेळाडू आहे सौरभ. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय, पण यावेळी मात्र तेवढा वेग नव्हता. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरले ते क्षेत्ररक्षक. फक्त 2 धावा ऍड केल्या जातील. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना, म्हणजे अजूनही गरज आहे 36 चेंडू आणि 46 धावा. मॅच अजूनही चांगली आहे. मॅच ऑन आहे. 50-50चा मौका आहे. जर एखाद दुसरा विकेट मिळाला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅच मध्ये येऊ शकतो. एखाद दुसरा मोठा फटका आला किंवा एखाद दुसरी भागीदारी देखील चांगली झाली तर बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अभिजित 11 मखदूम स्पोर्ट्सचा संघ हा देखील ही मॅच जिंकू शकतो. म्हणजे दोनों तरफ बराबर आग लगी हुई है. एमके स्पोर्ट जयसिंहपुर और अभिजित 11 मखदूम स्पोर्ट के बीच में. कोल्हापुर प्रीमियर लीग 2025 पर्व 3. बावडा क्रिकेट क्लब आणि बावड्यातील सर्व क्रीडा मंडळे यांच्या वतीनं आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. पॅव्हिलियनचं हे मैदान, कोल्हापूरचं खूप सुंदर मैदान, अतिशय देखणं आणि मनाला भावणारं असं हे मैदान. आउटफील्ड देखील खूप सुंदर आहे. जरी ग्रीन नसलं तर रेड आहे. लाल मातीतील आपण माणसं आहोत. लाल मातीतला हा खेळ आपण खेळतो आहोत. यावेळी सरळ बॅटने खेळलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शिवाजीच्या बॅट मधून अजून एक चांगला शॉट. संदीप मकवाना बहुत होशियार है. होशियारी दिखाते हुए. त्यांच्या समोर जो खेळाडू होता तो एक युवा खेळाडू होता शिवाजी खांडेकर आणि सौरभ महापुरे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं. 2 धावा कंप्लीट केल्या. धाव संख्या पोहोचली 21 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संदीप मकवाना. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. कॅप्टनला साजेशी अशी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय तो संदीप मकवाना. अष्टपैलू खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू आहे. कितीतरी वेळा बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलाय तो संदीप मकवाना. यावेळी शॉर्ट बॉल. पॉइंटच्या डोक्यावर नप्परकटचा शॉट. क्षेत्ररक्षकाला चुकवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कडक शॉट है ये. चाबुक शॉट. यावेळी बॅटरच्या बॅट मधून म्हणजे शिवाजी खांडेकरच्या बॅट मधून एक अफलातून शॉट. चेंडू 4 धावांसाठी. खराब चेंडू होता. खूप मागे टाकला होता. खूप टप्पा मागे होता आणि त्याचा पूर्ण फायदा उठवला शिवाजी खांडेकरने.
पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळी तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, फक्त बघत राहतील क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षकाचं काम करावं लागेल प्रेक्षकांना. नो बॉल आहे की नाही हे चेक करण्यासाठी सांगतायत ते स्क्वेअर लेग पंच. चेक बॉलिंगचा डिसिजन या ठिकाणी चेक करायला सांगतायत. थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलंय. थोड्या वेळाने आम्ही डिसिजन तुम्हाला सांगू. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलंय ते अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत आणि रमीज सोलकर या 3 सरांनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. यस डीजे आपकी भी जरूरत है, बजाइएगा. आपके बगैर महफिल बहुत सुनी सुनी लगती है. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. धावा मिळतील 4. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा शॉट अपलेन चेंडू आणि यावेळी चांगला शॉट. हा बॅटरच्या बॅट मधून या अगोदरचा शॉट अपरकटचा होता आणि हा शॉट होता पुलचा. त्यामुळे 4 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचेल ही 29. पुन्हा एकदा चांगला शॉट. लागोपाठ 3 चौकार. शिवाजीच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत लागोपाठ 3 चौकार. याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात तजुर्बा. बॉलची मागणी करतायत पंच. चला बॉल पाठवा. या अगोदर त्यांनी 4 विकेट घेतले होते पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना. आता लागोपाठ 3 चौकार हे शिवाजी खांडेकर यांच्या बॅट मधून आपण पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉट बॉल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क चे रन के लिए. शिवाजी ऑन फायर. मैदान के अंदर शिवाजी, मैदान के बाहर शिवाजी. शिवाजी और शिवाजी. धावा झाल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 39 धावा. अजूनही धावांची गरज आहे ती फक्त 26 धावा. चेंडू शिल्लक आहेत 30 चेंडू आणि 26 धावा. आव्हान मोठं वाटत होतं सुरुवातीला 65 धावांचं, पण एका षटकामध्ये संदीप मकवानाच्या भरपूर धावा आल्या आणि आता मात्र आव्हान थोडं छोटं वाटू लागलंय. बॉलर नेम वैभव खबाडे. यावेळी लेमन कट, रुबी कट, इनसाइड एज ज्याला म्हणतात ते आपण बघायला मिळालं. एक धाव मिळेल. वैभव खबाले गोलंदाजी मार्ग वरती तुम्ही बघता आहात. धावसंख्या 40 धावा. आता मात्र 29 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्ट्राइक वरती एक आक्रमक विस्फोटक बॅटर शिवाजी खांडेकर. चांगला शॉट पुन्हा एकदा आपण बघता आहात. फक्त 1 धाव मिळेल. संदीप मकवाना चांगले आर्म आहेत, चांगली फेकी देखील त्यांची बघायला मिळते.
10 चेंडूमध्ये 23 धावांची एक बहारदार खेळी साकारतायत ते नॉन स्ट्राईक एंडवरती शिवाजी खांडेकर. एक हाती सामना, एक हाती मॅच कशी संघाला जिंकून दाखवी याचं जीत जागतं उदाहरण ते शिवाजी खांडेकर. यावेळी पायांवरती जाऊन चेंडू आदळला आणि LBWचं अपील केलं गेलं आणि पंचांनी त्याला सन्मान दिला. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने म्हणजे OUT. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे वाले बाबू थोड़ा गाना लगाओ. बाय डीजे अजय. जिनको कौन नहीं जानता, जिनको कौन नहीं पहचानता. सिंधुदुर्ग जिले में भी इनकी कई बार मैंने बैटिंग देखी है, गेंदबाजी भी देखी है. ऑलराउंडर खिलाड़ियों में से एक है. अनुभव है, तजुर्बा है. मनोज संकपाळ जिनका नाम है वो मैदान के अंदर आ चुके हैं. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचे भीम पराक्रम कितीतरी वेळा यांनी सिंधुदुर्गाच्या मैदानावरती किंवा कोल्हापूरच्या मैदानावरती केलेले आहेत, इतर मैदानांवरती देखील केलेले आहेत. आज पुन्हा एकदा घरच्याच मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना क्या बात आहे. टायमिंग बघा किती सुंदर टायमिंग. ऑन ड्राईव्हचा शॉट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय मनोज संकपाळने आणि धावसंख्या पोहोचवली 42 धावांवरती. 65 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 26 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करण्याची संधी आहे. जर एखाद दुसरा विकेट मिळवतील, प्रेशर आणतील तर मात्र मॅच मध्ये रंगत येईल. धीम्या गतीचा चेंडू, यष्टीरक्षण खूप चांगलं. डॉट बॉल येईल. जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतील त्यावेळी तेव्हा प्रेशर येईल. स्ट्राईक वरती आहेत शिवाजी, ते 40+ आहेत. विकेट कीपर जे आहेत ते पण 40+ आहेत. अमोल भोजने म्हणजे अनुभव, आणि अनुभव काय असतो हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जे युवा खेळाडू या ठिकाणी मॅच बघतायत त्यांच्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे तुमच्या समोर. फुल टॉस गेंद बनाकर खेला. स्क्वायरली अंपायर के बगल में खिलाड़ी वहां पर मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, दूसरे रन के लिए दौड़े हैं शिवाजी खांडेकर. रनिंग बिटवीन द विकेट. देखिएगा, उम्र कोई मायने नहीं रखता, चाहे वो प्यार हो या खेल का मैदान हो या जीवन का सफर हो. उम्र कुछ मायने नहीं रखता. दौड़कर भागकर 2 रन पूरे किए. 2 रनों की सहायता से 4 ओवर खत्म होने के बाद 2 विकेट गिरने के बाद रन है 44-44. मुल्तान का सुल्तान नवाब नवाजगढ़ वीरेंद्र सहवाग के जर्सी के ऊपर ये स्कोर पहुंचता हुआ. 44, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. आता मात्र गरज आहे 24 चेंडू आणि 21 धावा. 21 रन रिक्वायर्ड इन 24 बॉल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल देवदास पडियाल. हा देखील एक युवा खेळाडू आहे. याच्याकडून देखील अपेक्षा आहेत. मगाशी जसं मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा तुम्ही गावासाठी खेळता, त्यानंतर तुम्ही तालुक्यासाठी खेळता, आज तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावासाठी खेळतात. जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव झालं ना तर तुम्हाला संधी मिळेल. पुढे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याची तुम्हाला नक्की संधी मिळेल आणि त्यासाठी तुमच्या सोबत मोठमोठे खेळाडू देखील आहेत.
यावेळी हा बॉल दिशा से भटके तो नतीजा वाइड बॉल ही होगा। लेग स्टंप के बाहर गेंद डाली, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, 1 रन मिलता हुआ, 1 रन की बढ़ोतरी होती हुई और स्कोर बढ़ता हुआ 45 स्कोर है। फुल टॉस गेंद, सिर्फ टाइमिंग कर रहे हैं मनोज संगपाल, सिर्फ टाइमिंग कर रहे, ढिलाई ढिलाई। आपको ये बात नहीं करनी है, मैच को अगर जीवित रखना है, मैच को आप मैच में वापसी करनी है तो हर रन यहां पर बहुत कीमती है, हर रन रोकना पड़ेगा, हर गेंद आपके लिए कीमती है। जसं घड्याळामध्ये ज्यावेळी 12 वाजतात ना आणि तिन्ही काटे एकत्र येतात, तसं तुम्हाला आता एकत्र यायचंय। तुमच्या टीमचे 12 वाजलेले आहेत, असं समजा तुम्हाला एकत्र या आणि एकत्र येऊन खेळा, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता। गोलंदाजी मार्क वरती एक युवा गेंदबाज चले, फिर एक बार सिर्फ टाइमिंग कर रहे, गेंदे फुल टॉस डाल रहे और ये रनिंग बिटवीन द विकेट देखिएगा, खराब कॉलिंग, खराब थ्रो। रवि पवार अच्छा बैकअप करते हुए, ये क्या हुआ, दोनों के बीच में तालमेल नहीं था, थोड़ी सी गड़बड़ा गई थी, बाद में थ्रो भी इतना अच्छा नहीं हुआ। अगर सीधा विकेट कीपर के हाथों में अगर थ्रो होता तो अच्छा होता। स्कोर बढ़ता हुआ 49, 2 विकेट गिरने के बाद अभी भी रन चाहिए जीतने के लिए, मात्र 16। धीमी गेंद, कलाइयों के सारे मोड़ दिया, क्या शॉट खेला है ये, जिस जगह पर कोई भी फील्डर मौजूद नहीं था, चलते चलते देखिएगा 2 रन चुरा लिए। ये टेक्निक है, ये क्या बोलते हैं उसे, अनुभव है, ये युवा खिलाड़ियों के लिए सीख है। जो मनोज जी खेल रहे हैं, आज उनका लड़का मानस भी आकर यहां पर मैच देख रहा है कि अपने पिताजी क्या खेल रहे हैं, कैसे खेल रहे हैं। कल के आगे के दिनों में मानस भी ऐसा खेल खेलेगा। तो गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार युवा गेंदबाज चले, ऑफ स्टंप के बाहर रूम मिला, शॉर्ट कवर की रीजन में खेला, 1 रन मिलता हुआ, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 52, 52 रनों के ऊपर। अब मात्र रन की जरूरत है 13 जीतने के लिए। धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ बढ़ती हुई बैटिंग करने वाली टीम यानी कि अभिजीत 11 मखदूम स्पोर्ट की टीम। खूबसूरत शॉट, बहुत ही खूबसूरत शॉट, शिवाजी भा चुके हैं मैदान के अंदर, दिल जीत चुके हैं। अगर ये शॉट आपको पसंद हो ना दोस्तों, तो तालियां बजनी चाहिए। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट, ये दिखाते हुए मैदान के अंदर नंदू, माफ कीजिएगा, शिवाजी खांडेकर। क्या बात है, आपने तो बेहतरीन खेल खेला है, पूरे अनुभव के साथ मैदान के अंदर उतरे हैं, मैदान के चारों तरफ उन्होंने शॉट खेले हैं और दिल जीतने वाले ये शॉट है। ये दिल स्कूप शॉट भी लगाना चाहते, क्या बात है। जी हाँ, 4 बार बोल चुका हूं 40+, वो भी शर्माएंगे, ये शर्माने वाली बात है। ये जो युवा खिलाड़ी अब ये मैच देख रहे हैं, शायद शर्मा जाएंगे कि ये शिवाजी खांडेकर कैसे बल्लेबाजी कर रहे हैं। जीतने के लिए रन चाहिए सिर्फ 9 रन, 18 गेंदे और 9 रन। आशुतोष अंबापकर आपण या ठिकाणी संपर्क साधा। आशुतोष अंबापकर, सलीम भाई आपका इंतजार कर रहे हैं। 18 गेंदे बची है, जीतने के लिए 9 रन चाहिए। गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर नए गेंदबाज आएंगे। रवि पवार, इनका वार कैसा होगा। सामने बल्लेबाज है मनोज संगपाल। फुल टॉस गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में से चीरती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए मैच खत्म कर देने वाला यह शॉट।
आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला जो भेळचा एक गाडा भेळ क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जस्ट ओव्हर द फिल्डर. दोन्ही स्टाईल मध्ये मॅच संपवली आहे मनोज संकपाळ यांनी. एक ही मारा मगर सॉलिड मारा, झुकेगा नहीं साला. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असेल सांगायची गरज नाही. अष्टपैलू खेळाडू, लिजंड खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, 40+ चे खेळाडू ज्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली, 4 विकेट मिळवले आणि बॅटिंग करताना ज्यांनी नाबाद 14 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या, 2 षटकामध्ये 15 धावा देऊन 4 गडी मिळवले. वन अँड ओनली शिवाजी खांडेकर, मॅन ऑफ द मॅच. शिवाजी आपण माहित